मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईचा प्रभाग क्रमांक 2 मध्ये ठाकरे विरुद्ध भाजप असा या ठिकाणी लढा पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून धनश्री कोलगेला उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपमधून आहे काही दिवसापूर्वी पक्षप्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर आहेत या ठिकाणी 2 नंबर वॉर्डमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्यासोबत स्वतः उबाटाचे जे आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत धनश्री कोलगे मॅडम सोबत आहेत. ताई, सर्वात पहिलं तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. धन्यवाद. खरं तर 2 मैत्रीण आहेत, तुमचेच समोर मैत्रीण आहेत आणि ती आता तुमच्या विरोधात लढत आहेत. त्यांच्या बाजूने सहानुभूती पाहायला मिळेल. कशा पद्धतीने एकंदरीत तुम्ही हा लढा पाहता? हा लढा खरं आमच्यासाठी खूप कसं म्हणणार त्याला, खूप वेगळ्या अँगलनी गेलेला आहे. आणि पहिले आम्ही मैत्रिणी होतो किंवा ते जसं काही आमचे, कारण ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्येच होत्या. अभिषेक दादांसोबत आम्ही काम केलेलं आहे. पण आता त्या तिकडे गेल्यामुळे आम्हाला काही जास्त असं डिफिकल्ट आहे नाही. कारण आता जी काही सहानुभूती तुम्ही म्हणताय ती सहानुभूती राहिलेली नाही. कारण ही लढा आता निष्ठेविरुद्ध गद्दारांची झालेली आहे. आता आम्ही निष्ठेसोबतच आहोत. अभिषेक दादा पण निष्ठावंतच होते आणि आम्ही इथे आहोत आणि आम्ही हा लढा बऱ्यापैकी करणार आहोत. खरं तर आता त्यांच्यासोबत भाजप पक्ष आहेत आणि त्या भाजपचं जे बळावर आहेत आणि ते निवडणूक म्हणतात निवडून येणार. कशा पद्धतीने तुमच्यासोबत कुठलं बळ आहेत, कसे बळ? मुळात हे जे म्हणतायत की जे भाजपासोबत आहेत आणि ह्या वॉर्डमध्ये ते त्या हिशेबानेच निवडून येणार, तर जर कोणी पण ही वॉर्ड रचना बघितली तर प्रथम तर ह्या वॉर्डमध्ये गेले 3 टर्म, म्हणजे गेलीच 1 टर्मच फक्त भाजपकडे हा वॉर्ड होता. त्याच्या आधी एक शिवसेनेचाच नगरसेवक इथे बसलेला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा वॉर्ड जर तुम्ही बघाल, ह्या लोकांना डेव्हलपमेंट, आपल्या आमच्या इथे जे इश्यूज आहेत त्याची नीट काहीतरी यांना बोलतात ना की रिझल्ट देणं, हे झालेलं नाही. इथे सगळं एज्युकेटेड क्राऊड असल्यामुळे हाऊ यू डेव्हलप इट त्याच्यावरती हा वॉर्डची रचना आहे. खरं तर त्यांनी भाजपमध्ये तेजस्वी घोसाळकर पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत असं म्हणतात शिवसैनिक सुद्धा पक्षप्रवेश केला आहे आणि त्यांच्यासोबत गेला आहे. त्याचा फटका तुम्हाला बसेल का? जे निष्ठावंत शिवसैनिक असतात ते कधीही पक्ष बदलत नाहीत. जे निष्ठावंत असतात ते इथेच बसून असतात आणि माझ्याकडे तुम्ही बाहेर पण बघताय की सगळे, अख्खी टीम इथे एकजूट आहे आणि आम्हाला गेलेल्यांचा कधीच फटका पडलेला नाही. कुठल्या मुद्द्यावर, विषयावर या वॉर्डामध्ये ही निवडणूक जी आहे तुमचा प्रचार होईल किंवा तुम्ही समोर समोर जे हे येणार आहात, कशा कुठल्या मुद्द्यावर? ह्या वॉर्डमध्ये प्रथम तर खूप सारे मुद्दे आहेत ज्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. ते डेव्हलपमेंट नाहीये, सस्टेनेबल डेव्हलपमेंट नाहीये, रोडची कंडिशन बेकार आहे. तिथे मतलब आपले एम्प्लॉयमेंटचे इश्यूज तर मेजरली असतातच. प्लेग्राऊंड्समध्ये हालत खराब आहे. जेवढे बेसिक इश्यूज आहेत ना ते सगळेच या वॉर्डमध्ये अजून उचललेले गेले नाही. तर आमचा प्रथम तर मुद्दा तोच आहे की आपण डेव्हलपमेंट करणार, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणार आणि ती डेव्हलपमेंट करताना आम्ही कोणालाही खोटी आश्वासनं देणार नाही. तुम्ही एक विषय म्हटला की टीव्ही उमेदवार विरुद्ध ग्राउंड झिरोचे उमेदवार अशा या ठिकाणी प्रचार सुरू. काय आहे नेमकी ते प्रचार? आता तुम्हीच बघताय की आमचे जे अपोनंट आहेत ते टीव्हीवरती जास्त झळकतायत आणि वर्सेस आम्ही जे आहोत ते आम्ही ग्राउंडवरती काम करतोय, आम्ही लोकांमध्ये वावरतोय. तर मी ही लोकांची उमेदवार आहे, मी नागरिकांची उमेदवार आहे, मी टीव्ही उमेदवार नाही. खरं तर पहिलं तर बरेच वर्ष तुम्ही एका सोबत काम केलं. तुमच्या जवळचे ते पण उमेदवार समोरचे जे आहे मैत्रीण आहेत, अशामध्ये त्यांच्यासाठी काय विषय तुमचा संदेश? नाही, तो त्यांना, ते त्या सुज्ञ आहेत आणि त्या माझ्याहून मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे पाठबळ फार मोठं आहे. नाही, मला काही नाही द्यायचं. आणि दुसरं एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही ज्या विश्वास दाखवतात त्यामुळे जनता जेन्युइन आहेत आणि ते कोणाच्या बाजूने मत देईल हे तर खरं तर 15 तारखेला माहिती पडेल. मात्र त्यासाठी तुम्ही आता कशा पद्धतीने एकंदरीत विश्वास आहे की या वॉर्डामधून तुम्ही निवडून येणार आणि किती मतांनी? जनता ही सुज्ञ आहे. जनतेला तुम्ही जर खरं सांगितलं असता तर आज हा प्रकार घडला नसता. जनता सुज्ञ आहे. जनतेला तुम्ही गाफील करू नका आणि जनतेचे आता डोळे उघडलेले आहेत. तर जनता नक्कीच एका युवा उमेदवाराला निवडून देईल आणि तुम्ही जो अख्खा निकाल बघताय, मी आता काहीच काउंट देत नाही तुम्हाला, पण निकालाच्या दिवशी नक्कीच उबाटाचा नगरसेवक असेल. नक्कीच आपण पाहिलं तर धनश्री कोलगेकडून आहेत या ठिकाणी विश्वास दर्शवण्यात आला आहे की 16 तारखेला आहे निकालानंतर या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 2 मध्ये नक्कीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाची नगरसेविका पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन मोहनसह सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.